नमस्कार मित्रहो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत महिंद्रा थार. या गाडीमध्ये आपण CNG फिटमेंट केलेला आहे. GDI इंजिन आहे गाडीचे. या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल केलेला आहे युरोप कंपनीचा ब्रँड. तर पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेले आहे. इथे फिटिंग केलेला आहे आपण डबल स्टेज हाय प्रेशर रिड्यूसर. हा आपण पाहू शकता आहे युरोप गॅस कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रिड्यूसर. रिड्यूसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. इथे फिटमेंट केलेला आहे आपण युरोप गॅस कंपनीचा ECU. ही आहे इंजेक्टर रेल. ही आपण पाहू शकता ही आहे इंजेक्टर रेल. स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. ही जी गाडी आहे महिंद्रा थार, याच्यामध्ये GDI इंजिन असल्यामुळे गाडी CNG वरती रन होताना 10 to 15% पेट्रोलही कंझ्युम करते. आमचे जावेद भाई. स्विचचं फिटमेंट आपण पाहणार आहोत. इथे माउंट केलेले आपण चेंज ओव्हर स्विच. ही गाडी आपण पेट्रोलवरती स्टार्ट केलेली आहे. ही 5 सेकंद पेट्रोलवरती राहून ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे या गाडीचे. गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत. गाडीचा AC चालू केलेला आहे आपण. CNG वरती असताना कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. गाडीचं किलोमीटर आपण पाहू शकता. गाडीचं किलोमीटर 60,000 किलोमीटर झालेलं आहे. ही गाडी जी आहे आपल्याकडे स्पेशली हैदराबादवरून आलेली आहे फिटमेंटसाठी. सिलेंडरचं फिटमेंटही आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. थारमध्ये बूट स्पेस काही शिल्लक राहत नाही. हा आहे टँक वॉल. या गाडीमध्ये आपण गॅस फिलिंग पॉईंट जो आहे तो बॅक साईडला काढलेला आहे. इथे फिटिंग केलेलं आहे आपण बॅक साईड फिलिंग वॉल. तर ही होती आपली महिंद्रा थारची युरोप गॅस किटची फिटमेंट. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.